राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि विरोधकांनी पीक विमा किंवा कर्जमाफीचा विषय असेल किंवा शेतकऱ्यांच्या प्रत्येक ज्या योजना आहेत त्याचा मुद्दा हा उचलून धरला आहे आणि म्हणूनच 21 मार्चला अजित पवार यांनी याबद्दल बोलताना स्पष्ट सांगितले की आम्ही खरीप पीक विमा असो किंवा अग्रिम पीक विमा असो हा आम्ही 2 ते 3 दिवसांमध्ये देऊ असे सांगितले आहे। राज्यातील संबंधित जे जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आहेत म्हणजे 4 जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आहेत यांनी संबंधित जिल्ह्यांचा प्रस्ताव सुद्धा कृषी विभागाकडे दिला होता, परंतु कृषी विभागाने सर्व चौकशी करून फक्त 3च जिल्हे निवडले आहेत। म्हणजे एक जिल्हा निवडला नाही, एक जिल्हा हा फेटाळा आहे। हे 3 जिल्हे कोणते आणि त्या जिल्ह्यांमधील किती आणि कोणते शेतकरी पात्र आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या अधिसूचना पण काढल्या होत्या, परंतु त्यातील एका जिल्ह्याच्या अधिसूचना कृषी विभागाने फेटाळल्या। फक्त 3 जिल्ह्यांचाच अग्रिम पीक विमा हा मंजूर केला आहे। त्यामध्ये 3 जिल्हे कोणते आहेत तर नांदेड आहे, परभणी आहे, हिंगोली आहे। या 3 जिल्ह्यांमधीलच 18,84,000 शेतकऱ्यांना 750 कोटी रुपयांचा निधी हा कृषी विभागाकडून मंजूर करण्यात आल्याचे सांगितले आहे। पीक विमा म्हणजेच अग्रिम भरपाई ही शेतकऱ्यांना दिली जाणार आहे। या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, त्यामध्ये परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रत्येकी वेगवेगळा निधी हा मंजूर केलेला आहे। प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळा अग्रिम निधी हा मंजूर केला आहे। तेच आपण आता पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यासाठी किती अग्रिम भरपाई निधी मंजूर केला आहे। त्यामध्ये पहिला आहे परभणी जिल्हा। परभणी जिल्ह्यासाठी 296 कोटी 88 लाख रुपयांचा अग्रिम भरपाई मंजूर केले आहे राज्य सरकारकडून। त्यानंतर नांदेड आहे। नांदेड जिल्ह्यासाठी 254 कोटी 59 लाख रुपयांचा निधी हा मंजूर केला आहे अग्रिम भरपाई म्हणून। त्यानंतर तिसरा आहे हिंगोली। हिंगोली जिल्ह्यासाठी 154 कोटी 36 लाख रुपयांचा निधी हा मंजूर केलेला आहे। असा एकूण 705 कोटी 84 लाख रुपयांचा निधी अग्रिम पीक विमा नुकसान भरपाई, अग्रिम नुकसान भरपाई म्हणून सरकारने मंजूर केलेले आहे। परंतु आता या 2 ते 3 दिवसामध्ये फक्त पहिला हप्ता हा दिला जाणार आहे। मला इथपर्यंत समजलं असेल की कोणते 3 जिल्हे निवडले आहेत आणि कोणत्या 3 जिल्ह्यामध्ये किती हा मंजूर करण्यात आलेला आहे। परंतु तुम्हाला हे माहित आहे का तर अग्रिम पीक विमा कोणाला दिला जातो तर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा दिला जातो। त्यामध्ये फॉर एक्झाम्पल पूर, पावसातील खंड किंवा दुष्काळामुळे ज्या शेतकऱ्यांचे गेल्या 7 वर्षांमध्ये जितकं काही नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी अग्रिम भरपाई दिली जाते। सरकारकडून ही अग्रिम भरपाई दिली जाते। गेल्या 7 वर्षांमध्ये पुरामुळे असेल, पावसातील खंडामुळे असेल किंवा दुष्काळामुळे असेल, शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झाले आहे त्याला अग्रिम पीक विमा म्हटलं जातं आणि हा अग्रिम पीक विमा हा सरकारकडून शेतकऱ्यांना 25% मिळतो। म्हणजे तुमचं जेवढं काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाच्या 25% तुम्हाला अग्रिम पीक विमा हा कृषी विभागाकडून सरकारकडून दिला जातो। राज्य सरकारने या 3 जिल्ह्यांसाठी पीक विमा मंजूर केलाच नव्हता, परंतु या 2 दिवसात 700 कोटी रुपयांचा निधी विमा कंपन्यांना देणार असे राज्य सरकारने सांगितले आहे। म्हणजे या अगोदर निधी खूप दिवसापासून एक रखडलं होतं की या 3 जिल्ह्यांसाठी 1ही रुपयाचा अग्रिम पीक विमा म्हणून निधी मंजूर नव्हता, परंतु सरकारने या 2 दिवसामध्ये आम्ही या 3 जिल्ह्यांना अग्रिम पीक विमा 700 कोटींचा निधी मंजूर केला आहे आणि आम्ही अग्रिम पीक विमा देऊ असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे। त्यामध्ये यवतमाळ जिल्हा सुद्धा होता। 4 जिल्हे होते। मी पहिल्यांदाच सांगितलं की 4 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जे आपला प्रस्ताव आहे तो कृषी विभागाकडे दिला होता, परंतु त्यातून एक जिल्हा वगळण्यात आलेला आहे तो म्हणजे यवतमाळ जिल्हा। परभणी, नांदेड आणि हिंगोली असे 4 जिल्हे होते, परंतु त्यातील यवतमाळ जिल्हा हा वगळला आहे आणि परभणी, नांदेड आणि हिंगोली या 3च जिल्ह्यांना अग्रिम पीक विमा मिळणार आहे। आता हा अग्रिम पीक विमा कधी मिळणार आहे तर ज्यावेळी नैसर्गिक
आपत्तीमुळे ज्यांचे नुकसान झाले आहे आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे ज्यांचे नुकसान झाले आहे त्या जिल्ह्यांना जेव्हा हा पीक विमा देऊन होईल त्यानंतर अग्रिम पीक विमा हा शेतकऱ्यांच्या या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा हा केला जाणार आहे। त्यामुळे अजूनही त्या नैसर्गिक आपत्तीमुळे पीक विम्याचे नुकसान आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे जे पिकाचे नुकसान झाले आहे त्यामुळे पीक विमा जो मिळणार आहे त्यासाठीची जो नुकसान भरपाई मिळणार आहे ती सुद्धा 2 ते 3 दिवसामध्ये देऊ असे सांगितले होते, परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 रुपयाही जमा झालेला नाही। परंतु 31 मार्चपर्यंत आम्ही अग्रिम पीक विमा असेल किंवा खरीप पीक विमा असेल याची दोन्हीचीही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करू, त्याचा पहिला हप्ता जमा करू असे सरकारने स्पष्टपणे सांगितलेले आहे। सो हा कामाचा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका अशाच नवीन अपडेटसोबत, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।